का बसणार महाराष्ट्रावर सर्वात मोठं संकट ज्या गोष्टीची भीती होती अखेर ते घडलंय। अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवणारी एक बातमी समोर आली आहे। कारण ही बातमी हवामान संदर्भात असून एक धोक्याचा इशारा थेट जपानच्या हवामान केंद्राने दिलाय। भारताच्या हवामान खात्यावर लोकांचा आता विश्वास राहिला नाही, पण जपान सारख्या एका प्रगत देश जेव्हा अख्ख्या भारतासाठी एक धोक्याचा इशारा देतो तेव्हा केव्हा सगळ्या मंत्रिमंडळाची झोप उडते। बघा, आज पहाटे जपानकडून एक सॅटेलाइटने काढलेला फोटो पाठवण्यात आला आणि पंतप्रधानांना, ज्यामुळे अख्ख्या देशाची झोप उडाली आहे। मंत्रिमंडळ खडबडून जाग झालंय, पण यात खरा धोका महाराष्ट्राला आहे। त्यातल्या त्यात शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा धोका आहे, ज्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बैठक देखील घेतलेली आहे आणि त्या बैठकीतून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी 5 महत्त्वाच्या सूचना दिलेत। मग ते नेमक्या कोणत्या सूचना दिलेत? कारण की एक अशी तारीख त्याच्यात सांगितली आहे की त्या तारखेला महाराष्ट्रात अक्षरशः तांडव निर्माण होणार आहे। निसर्गाचा असा हल्ला होणार आहे की ज्यामुळे सगळीकडे दाणादाण उडेल। खरं तर जपानने 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की एल निनो हा देशाला दणका देणार। त्यांनी सांगितलं होतं ऑगस्ट पासून एल निनो सक्रिय होतोय आणि फेब्रुवारी 2027 पर्यंत तो सक्रिय राहणार आहे। पण आता तो तीव्रतेने सक्रिय झालाय। अरबी समुद्रात त्याचा फोटो पाठवल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाले। तर अमेरिकन देखील 48 तासापूर्वी भारताला धोक्याचा इशारा दिला होता, पण त्यांच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं। पण जेव्हा जपानने तीच परिस्थिती थेट पूर्वसहित पाठवली तेव्हा सगळ्या देशांमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू झाल्या आणि प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या। पण त्यातल्या त्यात महाराष्ट्रासाठी परिस्थिती अत्यंत भयानक आहे। कारण अरबी समुद्रात एक अशी विचित्र घटना घडली आहे ज्यामुळे महाराष्ट्राचा वाईट काळ आता सुरू होतोय। एक अशी तारीख देखील या ठिकाणी समोर आली आहे, त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निसर्गाचा भयानक हल्ला होणार आहे। गेल्या 150 वर्षापूर्वी असं कधीच झालं नव्हतं, तशी विचित्र परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण होणार आहे। तुम्ही पाहिलं असेल 8 दिवसापूर्वी मान्सून राज्यात दाखल झाला होता, पण पुन्हा 2-3 दिवसांनी पावसाने दडी मारली। पण अचानक मराठवाड्यामध्ये पाऊस सुरू झाला, विदर्भात ढगफुटी सदृश पाऊस सुरू झाला। आता पाऊस कोकणाकडून पुढे सरकतो असतो, पण तिथे उलटीच परिस्थिती निर्माण झाली आहे। पाऊस विदर्भाकडून सुरू झालाय आणि पुन्हा आज पहाटेपासून मुंबई जलमय झाले। हे त्याचंच लक्षण असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। कारण आज पहाटे विचित्र घडामोड घडली की ज्यामुळे येणारी 1 तारीख अतिशय डेंजर संकट येऊन घेणार आहे। त्याचीच माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। यामुळे या गोष्टीला हलक्यात घेण्याची तुम्ही चूक करू नका। महाराष्ट्रावर गेल्या 150 वर्षात कधीच असं संकट आलं नव्हतं। एवढं भयंकर एल निनो आता ऍक्टिव्ह झालेला असून त्याच्यात सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे। तुम्हाला वाटत असेल की ही फक्त मुसळधार पाऊस पडेल किंवा कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल, पण एक भयंकर संकट येते ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजणार आहे। जपानच्या हवामान विभागाने एक सॅटेलाइटचा एक फोटो देखील पाठवलाय। हा फोटो पूर्ण भारताचा आहे। त्या फोटोमध्ये महाराष्ट्राच्या दिशेने एक विचित्र ढगाची हालचाल दाखवलेली आहे। एक मोठी अवाढव्य ढगाची रांग येताना दाखवलेली आहे। ही ढगांची लांबी जवळजवळ 1000 किलोमीटर आहे आणि या ढगांच्या पोटात एक अकराळ विक्राळ मोठं चक्रीवादळ सुद्धा या ठिकाणी दडलेलं आहे। अतिशय मोठ्या संकटाचा आता या ठिकाणी दिवस सुरू होणार आहेत। कारण की जो काय 1000 किलोमीटर लांबीचा ढग आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील 20 जिल्ह्याचा पावसाचा अक्षरशः स्फोट होणार आहे। आता तुम्ही म्हणाल की चांगलंच आहे, पण ना पाऊस झाला तर पाऊस असेल तर त्यात काय वाईट आहे, पण तुम्हाला असं वाटत असेल, पण लक्षात घ्या हा पाऊस म्हणजे मोठा अक्षरशः आकांड तांडव असेल। 5 मिनिटांमध्ये पूर येऊन घराघरामध्ये पाणी शिरेल। जिथे नदीकाठी नसणारी गावे देखील पाण्याखाली जाणार अशा डेंजर सिच्युएशन मधला हा ढग आहे। कारण की सॅटेलाइटच्या माध्यमातून आलेला जो काही फोटो आहे याच्यामध्ये ढगाची लांबी जर मोजली तेव्हा ती 1000 किलोमीटर भरली असून त्याच्या पोटामध्ये मोठं अक्षरशः चक्रीवादळ आता दडलेलं आहे। आतापर्यंत सगळ्यात मोठं खतरनाक, बघा खतरनाक हे एल निनोचा देखील परिणाम आहे। आता एल निनो येत असतो तो वातावरण उलटापलट करून टाकत असतो। आता तुम्ही सुद्धा पाहिलंच असेल अनेक ठिकाणी अतिवृष्टी पडत आहे, अनेक ठिकाणी पाऊस देखील पडत नाही। तुम्ही देखील पाहिलं असेल। आता मुख्यमंत्र्यांनी देखील तातडीने मीटिंग घेऊन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी 3 महत्त्वाच्या सूचना देखील दिल्यात। एक तारीख सुद्धा फिक्स केलेली आहे। या तारखेपासून महाराष्ट्रासाठी मोठी आपत्ती कोसळणार आहे। मग काय, कोणती तारीख, कोणत्या जिल्ह्यामध्ये धोक्याची घंटा दिलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी कोणत्या तारखा सांगितल्यात, मान्सूनचा प्रवास नेमका कधीपासून सुरू होणार आहे, तुम्ही देखील पाहिलं असेल। अक्षरशः पालघर जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे। तिथं पूर्ण जिल्हा जलमय झालेला आहे।
आता शाळेंना देखील सुट्टी दिलेली आहे, त्यामुळे आता तुमच्या जिल्ह्यात देखील कधीही हा परिणाम दिसू शकतो. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी तातडीची कालच बैठक घेतलेली आहे. संध्याकाळी बैठक घेऊन या ठिकाणी महत्त्वाच्या जिल्ह्यांना देखील अलर्ट देण्यात आहे. त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे, कारण जिल्ह्यामध्ये अक्षरशः धो पाऊस पडेल. आता नेमका कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पडेल, पूर येईल याची देखील यादी आपल्याकडे आलेली आहे. लगेच तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला वाचून दाखवणार आहे. अक्षरशः या पावसाने दानादान उडेल. सगळी सविस्तर माहिती पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 10 ते 15 कोटी जनता राहते. त्यापैकी अनेक शेतकरी आहेत, अनेक लोक शहरांमध्ये राहतात. की आता सध्याचा जो काही अलर्ट आलेला आहे तो सगळ्या प्रकारच्या सगळीकडे राहणाऱ्या लोकांसाठी आलेला आहे. आता या अलर्टला कुठल्याही प्रकारे तुम्ही हलक्यात घेऊ नका. सावधान. अख्ख्या महाराष्ट्राच्या काळजाची ठोका चुकवणारी एक महाभयंकर बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आता तुम्हाला वाटत असेल की शांत निरभ्र आकाश आहे, उन्हाच्या तडाख्याखाली एक भयंकर आणि एक भयानक विनाशकारी सत्य लपलंय. होय, हीच या ठिकाणी वादळापूर्वची शांतता आहे. जर तुमच्याकडे थोडाफार पाऊस पडला असेल, नुसतं ढगाळ वातावरण असेल किंवा ऊन पडलेलं असेल तर तुम्ही शांत बसून चालणार नाही. अजिबात तुम्ही शांत बसू नका. प्रशांत महासागराच्या पोटात एक अजब या ठिकाणी महाकाय हालचाल चाललेली आहे, ज्याने जे काही एल सुपरनिनो नावाच्या राक्षसाला या ठिकाणी प्रशांतच्या महासागरामध्ये महाजन्म झालेला आहे. या राक्षसाने अरबी समुद्रातली सगळी आर्द्रता शोषून घेऊन तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक अवाढव्य काळा फूट ढगाचा एक अजस्त्र सापळा तयार केलेला आहे. हा जर ढग फुटला तर महाराष्ट्रावर थेट आभाळच कोसळेल आणि दुपारी रात्रीसारखा काळा मीठ अंधार देखील पडू शकतो आणि अक्षरशः बंदुकीच्या गोळ्यासारखा गारात थेट काळजाचा थरका पडूतील. आता कदाचित तुम्ही म्हणाल की पावसाळ्यात कुठं गारा पडतात का? पण 2 दिवसापूर्वी 5 किलोची गार देखील पडून एक दुर्दैवी घटना देखील घडली होती. त्यामुळे ताबडतोब तुम्ही सावध होऊन जा आणि या विनाशकारी ढगाच्या पाऊलखुणा म्हणजे जुलैमध्ये तुम्हाला आपल्याला पाहायला मिळणार आहे. साधारणपणे आता जुलैचा पहिला हप्ता, दुसरा, तिसरा, चौथ्या हप्त्यामध्ये जुलैचा जो काही पाऊस आहे तो पूर्ण ते विभागला गेलेला आहे. आता काही तज्ञ सांगतात की जुलैच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्रचंड पाऊस आहे, काही हवामान तज्ञ सांगतात की दुसऱ्या हप्त्यामध्ये आहे, तर काही हवामान तज्ञ सांगतात की 20 जुलैनंतर प्रचंड पाऊस आहे. तर अशा प्रकारची मिक्स प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली आहे. पण लक्षात घ्या, पहिल्या हप्त्यामध्येच हा निसर्गाचा कोप जो आहे तो महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर धडकणार आहे. बघा, 5 जुलैपासून लक्षात घ्या, 5 जुलैपासून 7 ते 8, 9 जुलैपर्यंत हा महाविनाशकारी पाऊस असणार आहे. राज्यात 10-15 जिल्ह्याला एका पाठोपाठ या ठिकाणी हे पाऊस पडत जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची भीती म्हणजे हवामान विभागाने आत्ताच एक शंका वर्तवलेली असून प्रत्येक दिवसाचा हाय अलर्ट जिल्ह्याची वेगळी यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आता बघा, हवामान विभागाने तज्ज्ञाच्या मध्ये सध्या विनाशाच्या एका नैसर्गिक चक्रीवादळ राज्य अडकलेलं आहे. एका प्रशांत जो आपला प्रशांत महासागर आहे त्या प्रशांत महासागराला सुपर एल निनोचा प्रभाव आहे आणि अरबी समुद्रातील वाफेचे जे डोंगर आहेत तर या दोन्हीच्या मिलापातून एक निसर्गाचा एक तांडव येताना पाहतोय. तर आता जुलैच्या दुपारी अचानक शांतता पसरणार आहे. पुणे असेल, बारामती असेल, भयानक पावसाचा येथे या ठिकाणी मोठा पाऊस होणार आहे अशी शक्यता देखील या ठिकाणी वर्तवलेली आहे. आज दुसरं पाहायला गेलं तर दुसरं उत्तर महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, ज्यामध्ये नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार इथे ताशी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार अशी माहिती सांगण्यात आली. आता तुमची मोठी झाडं असतील, घर असेल, पत्रे असतील ते हवेत उडून जातील. नाशिकमध्ये देखील मोठा हाकार उडेल. त्यानंतर विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला अतिवृष्टीचं सावध या ठिकाणी साधारणपणे 10 तारखेपर्यंत असणार आहे आणि महाराष्ट्राच्या पुरल्यातून सुटणार नाही. साधारणपणे 9 जुलैच्या आसपास मध्य महाराष्ट्रात देखील हाकार उडणार आहे. यामध्ये काळजी घेण्याची सूचना देण्यात आली. जी काही प्रशासनाने हवामान दिलेली यादी होती ते पण तुम्ही लक्षात घ्या. निसर्गाची जी काही सूचना असते, अंदाज असतो, ती एक केवळ असते, शक्यता असते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवा, कोणताच अंदाज हा करेक्ट अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे याला शक्यता म्हणून घ्या. आता तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचं गाव कोणता, शहरातून पाऊस पडलाय का, ढगाळ वातावरण आहे का, आत्ता तुम्ही कमेंट करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.